नमस्कार. आपल्या शिक्षण वार्ता चॅनलवर आपलं स्वागत आहे. आजच्या बातमीपत्रात पुढे जाण्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन नक्की प्रेस करा, म्हणजे शिक्षण वार्ताचे अधिकृत अपडेट्स आपल्याला नियमित मिळत राहतील. तर महाराष्ट्रात हजारो शिक्षण सेवक आहेत जे कायम शिक्षकांइतकंच काम करतात, पण त्यांना पगार मात्र खूपच कमी मिळतो. ही एक कायदेशीर लढाई आहे जी आता एका अत्यंत महत्त्वाच्या वळणावर येऊन पोहोचली आहे. चला तर मग आज आपण याच लढाईबद्दल आणि एका अशा न्यायालयीन निर्णयावर लक्ष देऊया जो या शिक्षण सेवकांच्या विजयाची जणू किल्लीच ठरू शकतो. हाच तो मूळ प्रश्न आहे ज्याच्या भोवती ही संपूर्ण लढाई फिरते आहे. विचार करा, शिक्षण सेवक कायम शिक्षकांइतकंच काम करतात, त्यांची पात्रताही सारखीच आहे, मग तरीही त्यांच्या वेतनात एवढी मोठी तफावत का असावी? हाच त्यांच्या मागणीचा आणि या लढ्याचा मूळ गाभा आहे. तर मग ह्या समस्येच्या अगदी मुळाशी जायचं असेल तर आपल्याला आधी महाराष्ट्राची शिक्षण सेवक योजना नेमकी आहे तरी काय हे समजून घ्यावं लागेल. ही योजना जवळपास 2 दशकांपूर्वी सुरू झाली. या योजनेप्रमाणे नवीन शिक्षकांना पहिल्या 3 वर्षांसाठी शिक्षण सेवक म्हणून काम करावं लागतं, आणि तेही अगदी तुटपुंजा मानधनावर. पण गंमत बघा, या काळात त्यांचं काम, कामाचे तास, जबाबदाऱ्या सगळं काही कायम शिक्षकाइतकंच असतं. शैक्षणिक पात्रताही तीच लागते, आणि याचा परिणाम आज तब्बल 26,000हून अधिक शिक्षकांवर होतोय. आता ही लढाई एका निर्णायक टप्प्यावर आहे. येत्या 26 फेब्रुवारी 2026 रोजी कोल्हापूर खंडपीठात न्यायमूर्ती MS कर्णिक आणि न्यायमूर्ती अजित B कडेठाणकर यांच्यासमोर या केसची एक अत्यंत महत्त्वाची सुनावणी होणार आहे. त्यामुळे या तारखेकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. आता बोलूया त्या मास्टर की बद्दल जी या प्रकरणाला एक नवी दिशा देऊ शकते. महाराष्ट्रापासून शेकडो किलोमीटर दूर पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने नुकताच एक असा निकाल दिलाय जो शिक्षण सेवकांच्या लढ्यासाठी एक खूप भक्कम आधार बनू शकतो. या प्रकरणाचं नाव आहे पुरणचंद विरुद्ध हरियाणा अर्बन डेव्हलपमेंट अथॉरिटी. हा निकाल 28 नोव्हेंबर 2025 रोजीचा आहे. म्हणजे बघा, अगदी अलीकडचा ताजा निकाल आहे हा. आणि या निकालाचं सार अगदी स्पष्ट आहे. केवळ एखादा कर्मचारी तात्पुरता आहे म्हणून त्याला समान कामासाठी समान वेतन नाकारणं हे पूर्णपणे घटनाबाह्य आहे. आता ही तुलना बघा, किती रंजक आहे. एका बाजूला रोजंदारीवर काम करणारा अकाउंट्स असिस्टंट आणि दुसऱ्या बाजूला मानधनावर काम करणारा शिक्षक. पदं वेगळी आहेत, नोकरीचं स्वरूप वेगळं आहे, पण दोन्ही प्रकरणांमधला जो निर्णायक मुद्दा आहे तो एकच आहे: कामाचं स्वरूप. कोर्टाने पदाच्या नावापेक्षा कामाच्या खऱ्या स्वरूपाला महत्त्व दिलंय, आणि इथेच ही दोन्ही प्रकरणे एकमेकांशी जोडली जातात. तर मग ह्या पुरणचंद निकालातून शिक्षण सेवकांच्या बाजूने कोणते 3 ठोस युक्तिवाद समोर येत आहेत? चला एक एक करून पाहूया. हेच ते युक्तिवाद आहेत जे कोल्हापूर खंडपीठात गेम चेंजर ठरू शकतात. पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा युक्तिवाद: कामाचं स्वरूप महत्त्वाचं आहे, पदाचं नाव नाही. कोर्टाने अगदी स्पष्ट शब्दात सांगितलंय की ते पदाच्या नावाकडे नाही तर कामाच्या प्रत्यक्ष स्वरूपाकडे पाहतात. पुरणचंद प्रकरणात सरकार हे सिद्धच करू शकलं नाही की तात्पुरत्या कर्मचाऱ्याचं काम कायम कर्मचाऱ्यापेक्षा वेगळं कसं आहे. याचा अगदी सरळ सोपा अर्थ आहे की जर कामाचे तास, कामाचा दर्जा, कामाचं प्रमाण आणि त्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता सारखी असेल तर पगारही समानच असायला हवा. शिक्षण सेवकांना न्यायालयात नेमकं हेच तर सिद्ध करायचंय. आता वळूया दुसऱ्या युक्तिवादाकडे, आणि हा तर आधीच्या पेक्षाही जास्त प्रभावी आहे. कोर्टाने समान काम समान वेतन या तत्वाला थेट आपल्या मूलभूत हक्कांशी जोडला आहे. म्हणजे हा फक्त पगाराचा मुद्दा नाहीये, तर हा सन्मानाचा आणि समानतेच्या हक्काचा मुद्दा आहे. ही घटनात्मक साखळी समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. बघा, कोर्टाने कलम 39D म्हणजे समान कामाला समान वेतन या मार्गदर्शक तत्वाला कलम 14 म्हणजे समानतेचा हक्क आणि कलम 21 म्हणजे सन्मानाने जगण्याचा हक्क यांच्याशी कसं जोडलंय? याचा अर्थ असा होतो की समान वेतन नाकारणं हे थेट तुमच्या मूलभूत हक्कांचं उल्लंघन आहे. सरकारकडून नेहमी एक युक्तिवाद केला जातो की कर्मचाऱ्याने नोकरीच्या सगळ्या अटी आणि शर्ती स्वेच्छेने स्वीकारल्या होत्या. पण पुरणचंद निकालामध्ये कोर्टाने या युक्तिवादाची अक्षरशः चिरफाड केली आहे. यासाठी कोर्टाने स्टेट ऑफ पंजाब विरुद्ध जगजीत सिंग या खटल्याचा आधार घेतला. त्यातलं एक वाक्य तर खूप महत्त्वाचं आहे: कोणीही कमी पगारावर स्वेच्छेने काम करत नाही, तो ते आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी आपला आत्मसन्मान गहाण ठेवून करतो. या एका वाक्यातच सगळं आलं. इतकंच नाही तर सर्वोच्च न्यायालयाने अशा प्रथेला शोषणात्मक गुलामगिरी असं म्हटलंय. विचार करा, किती कठोर शब्द आहेत हे. यावरून न्यायालय ह्या समस्येकडे किती गांभीर्याने बघतं हे स्पष्ट होतं. आता एक महत्त्वाचा मुद्दा स्पष्ट करूया. समान वेतन म्हणजे नेमकं काय? तर निकालात स्पष्ट म्हटलंय की किमान वेतन श्रेणी म्हणजे फक्त बेसिक पगार नाही, तर त्यामध्ये महागाई भत्ता, घर भाडे भत्ता आणि कायम कर्मचाऱ्याला मिळणारे इतर सर्व भत्ते सुद्धा येतात. थोडक्यात काय, तर संपूर्ण पगाराचं पॅकेज. तर या सगळ्या कायदेशीर आधारांवरून आता प्रत्यक्ष रणनीतीकडे वळूया. कोल्हापूर खंडपीठातल्या सुनावणीसाठी पुढची पावलं काय असायला हवीत? रणनीती अगदी स्पष्ट आहे. पहिलं म्हणजे पुरणचंद निकाल शपथपत्राद्वारे न्यायालयाच्या रेकॉर्डवर आणणं.
दुसरं, वेळापत्रक, अभ्यासक्रम यांसारखे ठोस पुरावे सादर करून कामातली समानता सिद्ध करणं. आणि तिसरं, मूलभूत हक्क आणि शोषणात्मक गुलामगिरी या मुद्द्यावर जोरदार युक्तिवाद करणं. शेवटी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की हा लढा केवळ पैशांचा नाही, तर तो आत्मसन्मानाचा, समानतेचा आणि न्यायाचा आहे. पूर्णचंद निकालाने एक स्पष्ट मार्ग तर दाखवलाच आहे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे घटनात्मक अधिकार हे शिक्षण सेवकांच्याच बाजूने आहेत. आणि जाता जाता एक प्रश्न सोडून जातो, ज्यावर आपण सगळ्यांनी विचार करायला हवा. जर काम, जबाबदारी आणि पात्रता सगळं काही एकच असेल, तर केवळ नोकरीच्या तात्पुरत्या स्वरूपाचं कारण देऊन वेतनात एवढी मोठी तफावत करणं हे कितपत न्याय्य आहे? अधिकृत अपडेट्ससाठी शिक्षण वार्ता ऑफिशियल चॅनल फॉलो करा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.